हा, मग त्यांचा फॉर्म्युला घ्यायचा असं, त्यांचा फॉर्म्युला आहे आणि नंतर सांगतो केव्हा सांगतो सगळं झाल्यावर. त्यांचं असं असतं मग फॉर्म्युला घ्या हे फसकत मराठ्याला कळतं, आमच्या तज्ज्ञांना कळतंय. फसकत होऊ द्या नाही तर काय होऊ द्या, मी मराठ्यांसाठी लढायला खंबीर आहे. फसकत होऊ द्या नाही तर काय होणार, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी लढायला मी खंबीर आहे. पुन्हा आरक्षण मिळवून देईन मराठ्यांना आणि ते बी सगळ्या. तीन कोटी नाही, पुरा भारतातून जरी 100 कोटी केले ना तरी कायदा मराठी टिकवणार आणि सरकार सुद्धा टिकवणार. कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री घेतली, त्याच्या माझ्याजवळ सह्या आहे दोघांनी. मराठ्यांच्या त्या सगळ्या कायद्याचा जर दगाफटका झाला मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. यांनी नुसतं दाखल करू द्या, आता ह्यो बैठक घ्यायला लागलाय ना, याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. पण मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोर्टात याचिका दाखल करू द्या, काही करू द्या, मी येतोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मी. पण मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळून देईल. या कायद्याचं काय व्हायचं असेल तरी त्यांना करू द्या, तरीही मनोज जरांगे हटणार नाही. मराठवाड्याचे सगळे गॅजेट, हैदराबाद संस्थांचं गॅजेट, बॉम्बे संस्थांचं गॅजेट, 1902चं डाटा सगळा सरकार आता घेणार आहे. जबाबदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा यांनी सगळ्यांनी मिळून तो कायदा सगळ्या सोयऱ्यांचा बनवलेला आहे, याच्या सह्या आहेत. आणि जर आमच्याशी दगाफटका झाला सरकार जबाबदारी, सरकार दगाफटका होऊ देणार नाही. हे येवल्याच्याला म्हणा तुला काय वळवळ करायचं कर, तुला सगळे खोटे उपटून टाकले, एक ठोला नाही. मग मंडल कमिशनच चॅलेंज करीन बघा, मग लक्षात ठेवा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.